यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांती. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जे काही डेकोरेशनचं सामान आहे ते दाखवलं तुम्हाला, कसं तयारी करते ते दाखवलं. आज तर डेकोरेशन करणार आहे. तसंच आज सत्यनारायण करते मी, तर ते सत्यनारायण घरी कसा करायचा, कशी पूजा करते मी, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो व्हिडिओला नक्की बघा. आता आधी तर सर्व आवरून वगैरे झालेलं आहे. आता आंघोळ करते आधी, त्यानंतर पूजा शेअर करते. सो व्हिडिओला बघत राहा. कार्टून खूप मस्त झोपलेला आहे. माझं कार्टून झोपलं आहे. आता जवळ आलं की लगेच आवाज करणार. इकडे बेड वगैरे क्लीन करून झाले. आमच्या घरची मॅडम पूजा करत आहे तुळशीची. तिला जायचं आहे ड्युटीला. तिकडे माझे आजोबा आहेत आणि इकडे आतमध्ये सर्व आवरून वगैरे झालेलं आहे. प्रिशूला झोपून दिलं आहे, कारण ती झोपल्यानंतरच माझे काम होते. आणि बघा, तिच्या जवळ गेलं की ती लगेच उठते. असो, माझी आंघोळ वगैरे झाली. मी पूजेला केलेली आहे सुरुवात. तर सत्यनारायणाची पूजा घरी कशी करायची हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर चौरंग मांडून घेतलेला आहे, खाली रांगोळी काढलेली आहे, त्यानंतर त्यावर चौरंग ठेवला आहे आणि दिवा लावलेला आहे. कुठलीही पूजा सुरू करायच्या आधी दीप प्रज्वलित करावा, दीप पूजा करावी. त्यामुळे मग मी दिव्याला लावून घेतलं, दिव्याची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर मी नवग्रह मांडून घेतलेले आहे. तर तांदळाची रास टाकलेली आहे. रास थोडी जास्त टाकायची, म्हणजे त्यावर हळकुंड, बदाम, सुपारी वगैरे या गोष्टी व्यवस्थित बसतात. तर आधी मी इथे नाणे टाकून घेते. 9 नाणे टाकलेले आहे. सर्व गोष्टी 9-9च असतात. त्यानंतर इथे मी पूजेची सुपारी ठेवते आहे. पूजेची सुपारी मी नाण्यावर ठेवते. पूजा मी माझ्या पद्धतीने, म्हणजे थोडी वेगळी अशी मांडते. तर बऱ्याच जणांचा कन्सर्न असतो की, म्हणजे म्हणणं असं असतं की ब्राह्मणाशिवाय सत्यनारायणाची पूजा नाही करता येत. तर तसं अजिबात नाही. आपण घरीसुद्धा सत्यनारायणाची पूजा करू शकतो. आम्ही बऱ्याचदा सत्यनारायणाची पूजा करतो, शक्यतो पौर्णिमेला करतो, कारण ते खूप जास्त शुभ असं मानलं जातं. तर सत्यनारायणाचा फोटोसुद्धा ठेवायचा. आता माझ्याकडला सत्यनारायणाचा फोटोचा काच तुटला आणि असं म्हणतात की काच तुटलेला फोटो ठेवणं शुभ नसतं आणि फोटो आणायचाच आहे. पण संक्रांतीला सत्यनारायण करणं खूप छान असतं. आम्ही नेहमी करतो, म्हणजे दरवर्षी करतो. त्यामुळे मग मी म्हणजे फोटोशिवाय इथे सत्यनारायण करते. लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवते, कृष्ण ठेवते, महालक्ष्मी माता ठेवते, कारण सत्यनारायण म्हणजे कृष्णाचाच अवतार आहे. त्यामुळे मग कृष्णाची मूर्ती जरी ठेवली तरीसुद्धा चालतं. असो, मी इथे नाणा ठेवलेला, म्हणजे नाणे ठेवलेले आहे. त्यावर गणपती, सुपारी ठेवलेला आहे आणि त्यानंतर खारीक, बदाम, हळकुंड आणि खोबरं या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर ते व्यवस्थितपणे मांडून घेतलेलं आहे. त्यानंतर गणपती बाप्पा ठेवलेत सुपारीचे. साईडला कृष्ण, गणपती आणि महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे. आता कलशासाठी इथे रास टाकून घेते. त्याची हळद कुंकू लावून पूजा केलेली आहे. माझी पूर्ण पूजा बाकी आहे. पूजेला सुरुवात व्हायची आहे. त्यामुळे मी जसं जसं ज्या क्रमाने ठेवता येईल त्या क्रमाने ठेवलेलं आहे. तसं कुठलीही पूजा करण्याच्या आधी गणपती बाप्पाची स्थापना करावी. तर मी साईडला सुपारीचे गणपती काढून ठेवलेले, कारण आधी गणपती बाप्पाची पूजा व्हायला हवी म्हणून. पण बाकी नवग्रह मग ठेवता येत नाही, त्यामुळे मी आधी नवग्रह मांडून घेतले. असो, बऱ्यापैकी माझी पूजा झालेली आहे. आता मी नवग्रहांची पूजा करून घेते आहे. हळद कुंकू लावलेला आहे गणपती बाप्पाची, कलशाची, त्यानंतर कृष्ण, गणपती, महालक्ष्मी माता यांची सुद्धा व्यवस्थित पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्यांना जास्वंदाचं फूल वगैरे ठेवेल आणि बाकी पूजा कशी कशी करते, काय काय म्हणते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. सो स्किप न करता व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. आता मी माझी पूर्ण पूजा झालेली आहे. स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुल्यं रामनाम वरानने. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुल्यं रामनाम वरानने. रामनाम वराननो नमयति परित्राणाय साधूनां विनाशाय च तिष्ठिता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्धात्मना मा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. तर मी इथे विष्णू सहस्रनाम म्हणता म्हणता पूर्ण पूजा केलेली आहे. जसं मी आधी बोलले की सत्यनारायण देव म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार आहे आणि विष्णू सहस्रनाम म्हणणं खूप जास्त शुभ असतं कुठल्याही पूजेच्या वेळी. म्हणून मी विष्णू सहस्रनाम म्हणता म्हणता पूजा केलेली आहे. ओम केशवाय नमः, ओम
माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम गोविंदाय नमः. श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सत्यनारायणाय नमः. निमिषारण्यात प्राचीन काळी जमली होती ऋषी मंडळी. सुत पुराणिकास तेवेळी प्रश्न केला सर्वांनी. मनोकामना पूर्ण व्हावी, पूजा कोणती करावी, सोपी वाट दाखवावी, मानवाची मुलीवर या. लक्ष्मीपती श्री विष्णूला हाच प्रश्न नारदाने केला. भगवान सांगती नारदाला तीच कथा ऐकावी. परोपकारी नारद मुनी फिरून आणि त्रिभुवनी मृतलोकी करून कहाणी कळवाळा ये नारदाला. केल्या कर्माचे फळ दुःख भोगीती सकळ चिंता करीती चिंता सगळी सर्व काळ समाधान कोठे दिसेना. अन्न वस्त्र पुरेसे नाही, संपत्ती आणि संतती नाही, खऱ्या सुखाची ओळख नाही, काय उपाय करावा. विचारमग्न नारद मुनी गेले वैकुंठात चालून. श्री विष्णूला मग पाहुनी समन केले नारदाने. देवाधिदेवा नारायणा समर्थ नाही गणना, धावशी भक्तांच्या कल्याणानं अवतार नाना घेशी तू. ऐकुनी नारदाचे स्तवन प्रसन्न झाले नारायण. काबा केलेसे आगमन आज इकडे सांग की. नारदाने केले कथन मृत्यूलोकी दुखी जन सर्वांना सुख समाधान मिळण्याचा उपाय सांगावा. दुखे सगळे सुटतील, संसार सुखाचे होतील, संतोषी जीवन जगतील, सोपा उपाय सांगावा. नारदा तुझी इच्छा छान मायामोह दूर सारून सावध होतील सारे जन. ऐसी पूजा सांगतो. सत्यनारायण पूजा करावी, निर्मळ निष्ठा धरावी, दुःख संकटे दूर हटावी, समाधान सुखी मिळेल. कैसे करावे व्रत साधन तपशील सांगावा. तो पूर्ण फळ कोणास मिळेल जाण सांगावे ते भगवंता. दुःख शोक भीती दूर, धन धान्य ही भरपूर, सौभाग्य संतती यश देणारं, व्यापारात समृद्धी. या पूजेला मुहूर्त नाही, जातीपातीचे बंधन नाही, सांगतो रहा भेदही नाही, कोणीही पूजा करावी. आप्त मंडळीस बोलवावे, प्रसाद भोजनही द्यावे, धर्मनिष्ठ ब्राह्मणास दान द्यावे, प्रार्थना निष्ठेने करावी. केळी रवा साखर दूध तूप सवा प्रमाण समान मापत पुरेसा प्रसाद करावा, खूप आनंदाने वाटावा. सत्यनारायण कथा ऐकावी, पोथी गायनातही गावी, बहुता जनांना ऐकावी, पुण्य पदरी पडेल. मानव देह जीव पावन, नर बनेल नारायण पूर्ण, परंतु सत्याची ही खुणा पटली नाही कोणासही. आहार विहार संसार यातच प्राणी गुंतला फार, मनुष्य जन्मी कोणत्या साऱ्यात ते सत्य कोणाकडे ना. म्हणून सत्यनारायणाचे व्रत निष्ठापूर्वक भक्तियुक्त हे केल्याने समाधान प्राप्त कलियुगात होईल की. भूलोकी हाच एक उपाय सोपा दुःखनाशक. सत्यनारायण सुखदायक पूजा करावी यथाशक्ती. स्कंद पुराण रेवाखंड. सत्यनारायण कथा अखंड ऐकता हटतील पाखंड. प्रथमोदय गोढा. श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय दुसरा. आता एका सावधान. दुसरा अध्याय निरूपण. सांतोर श्रोतेजन. सत्यनारायण कृपा. नारद हिंडले पृथ्वीवर, पूजेचा केला प्रसारात. काशी क्षेत्र पवित्र भार, पहिली पूजा घडली तेथे. ब्राह्मण भिक्षा मागत फिरे, अन्न विना रडते पोळे, जगण्यापेक्षा मरण बरे, संसार नकोसा झाला. एके दिवशी चमत्कार झाला. व्यास एक म्हातारा भेटला, जणू की देव समोर आला. कथन सारे सांगितले. म्हातारा हसून बोलला, जेवढी भिक्षा मिळेल आजला त्यातच समाधान मनाला वाटेल का तुझं कधी. जास्त मिळण्याची हवा, या हवेतच गुंतला मानव सुखाला मग कसला ठावा. समाधान हेची सुख, सत्य सुखाची भावी जाण. सत्य हाच नारायण पूजा भली. मनोभावी ती जर केली चिंता दुखे दूर पडाली, सार्थक होईल जन्माचे. मग त्या वृद्धाने ब्राह्मणाला पूजाविधी समजाविला. ब्राह्मण श्रद्धेने म्हणाला, पूजा करीन मनोभावे. चिंतनात मग रात्र गेली. दुसऱ्या दिवशी भिक्षा आणली, समाधानाने सामग्री घेतली, पूजा केली निष्ठेने. प्रसन्नतेचा प्रभाव थोडा सहजाची कामे पडती पाल. उद्योग हेच लक्ष्मीच्या घरी. ब्राह्मण सुखी झाला. समाधान सुखी घरात. प्रतिष्ठा लाभली समाजात. दर महिना पूजा करीता सत्यनारायण कृपा झाली. अशीच एकदा भर दुपारी पूजा करीत होती सारी. मुळी विका एका दारीत आणलेला आला. मुळी ठेवून दारात पाणी पिण्यास घरात आला तर झाला चकित. पुसतो पूजा ही कसली. अरे हा सत्यनारायण, या पूजेचे फळ महान. करीतसे इच्छा पूर्ण, तू ही पूजा कर बाबा. आहे मी तर जातीहीन, पूजा कशी होईल पावन. ब्राह्मण बोली मग हसून, जातीचे बंधन नाही वा. आत्मा हाचा परमेश्वर, भेदाभेद करावा दूर. जीव शिव एक विचार नारायण तोची सत्य. यथाशक्ती मनोभावे सत्यनारायण व्रत करावे, प्रत्येकाने पावन व्हावे ऐसे महात्म्य पूजेचे. मूळ विकास अन्नात झाला. पूजेचा निश्चय केला, विधी समजावून घेतला, पाणी प्रसाद स्वीकारी. डोईवर मुळी मनात चिंतन म्हणे, ही मुळीच नारायण देतो तोच देव जाण, हीच माझी विठाई. मग त्या मुळीने कृपा केली, दुप्पट किंमत मिळविली. यथाशक्ती सामग्री आणली, पूजा केली भक्तीने. निष्ठावान ब्राह्मणाकडून पूजा घेतली सांगून, सगळे सोयरे आप्तजन संतुष्ट केले प्रसादाने. त्या पूजेच्या प्रभावाने मुळी विकाय समाधानाने, संतती संपत्तीसह मानाने पूजा संसारी झाला. स्कंद पुराण रेवाखंड. सत्यनारायण कथा अखंड ऐकता हटतील पाखंड. द्वितीय अध्याय गोढा. श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय तिसरा सुरू झाला. मूळ पोथीत सांगितला एक एक प्रसंग त्यातला विचार घेण्यासारखा. उल्कामुख राजागुरी भद्रशिला स्वरूपाने सत्यनारायण व्रतपूजनी मग्न होती. नदी काढे. त्या पूजेचा हात पाहुणे नौका नदीत आणून साधू नावाचा एक वाणी राजास विचारू लागला, कोणती पूजा कोणते व्रत त्याचे काय फळ मिळत सांगावे, मग विस्तारित कृपा करावी राजेंद्र. अरे हा सत्यनारायण पूजेने होतो प्रसन्न, पुत्र प्राप्ती, अमाप धन, मनोकामना पुरवितो. वाणी बोले, पुत्र नाही, घडीपाळांना हल्ला नाही. या पूजेचे
पूजेचे योग्य काही फळ एखादे मिळवच. मग राजाने विधी सांगून सत्यकोंता नारायण त्याच कैसे करावे प्रसन्न साधुवाण्याला समजावे. पती पत्नी एक व्हावे, सत्यदेवा शरण जावे, आत्मरूपी पूजाविधी ऐकून साधुवाण्याने घरी जाऊन लीलावतीला प्रसाद देऊन पूजा संकल्प सोडिला. एक चित्त शरीर मन पती हाचा नारायण लीलावती सेवा करून गर्भिणी झाली. 9 मास भार सोसून प्रसूत झाले. कन्यारत्न सत्यदेवाने दिले दान चंद्रकला अवतरली. कलावती नाव ठेवले, गोड कौतुक भारी केले पूजेचे. मग आठवले संकल्प केला होता तो. एके दिवशी लीलावतीने पतीस कुशले प्रेमाने सत्यनारायण प्रसादाने संततीचा लाभ झाला. आता ती पूजा करावी, आप्तमंडळी बोलवावी, कथा गायनात ऐकवावी, प्रसाद द्यावा सर्वांना. पत्नीचे बोलणे टाळून साधू बोले, मग हसून फळ मिळाले. कन्यारत्न सत्यनारायण लीलाही जपून ठेव वाढवावी, 18 वर्ष घालवावी, लीनपणे मग गरज पावी, लक्ष्मी ही जावयाची. आता एक माझा विचार, लग्न कलावतीचे होणार, त्यावेळी आप्त जमणार, शोभा येईल पूजेला. भरोसा पत्नीला देऊन व्यापारासाठी गेला दूर. कलावती कन्या वाढून लग्नाला योग्य झाली. मग उत्तम वर शोधून थाटाने केले कन्यादान, परंतु त्या गडबडीत भान राहिले नाही पूजेचे. वचन विसरला साधू आणि अनेक वेळ पूजा टाळून दूरदेशी व्यापाराला लागून जावयासह गेला तो. समुद्रामध्ये रत्नसार पुरी चंद्रकेतू राजाची नगरी. साधुवाऱ्याचे दुकान भारी, धंदा जोरात चालला. प्रतिज्ञेपासून झाला भ्रष्ट म्हणून त्याला भारी कष्ट. सत्यनारायण झाले रुष्ट, दुःख प्राप्तीचा शाप दिला. एके दिवशी अकस्मात चंद्रकेतूच्या खजिन्यात चोरी घडली. अघटित धन लुटलेच चोरांनी. चोरीचे ते सारे धन साधुवाण्याच्या घरात टाकून चोर गेले. अदृश्य होऊन राजदूत ते धावले. बुद्धमालासह पकडले. साधू आणि जावई जखडले. राजदूतांनी उभे केले राजासमोर दोघांना. सत्यमायेचा चमत्कार. राजाला कसला विचार. तुरुंगात टाकले डोंगरावर साधू आणि जावयाला. अहो आम्ही चोर नाही ओरडत होते दोघेही, परंतु त्यांचे बोलणे काही कोणी मनावर घेईना. साधुवाण्याची दुकान संपत्ती राजाने धाडली जप्ती. खजिन्यात केली ती भरती. काय होते कसे झाले. तिकडे साधुवाण्याच्या घरी भांडाकुंडासह झाली चोरी. खरूज नाईटी व्याधी शरीर दोघींची दिन दशा. अन्न नाही, वस्त्र नाही, पोटासाठी दिशा नाही. दडोदारी दोघींनीही फिरणे प्राप्त झाले. एके दिवशी कलावती भिक्षेसाठी गेली होती. सत्यनारायण पूजा करती तेथे रमली पाहुणे. नवीन जोडपे लग्न झालेले पूजेचे शेजारी बसलेले. ऐसे नाही अद्याप घडले आपल्या लग्नापासून. विचार कलावतीने केला. वेळ किती निघून गेला भान नाही राहिले तिला. रात्र झाली घरी जाणे. घरी येताच कलावती कडकडून विचारे, लीलावती होतीस कुठे. वेळ किती काय तुझ्या मनात घे. मुली तू आहेस तरुण. आपली दशा हीन तिनं फायदा घेतील. दृष्टाचार चिन्ह नाही चांगले. आईस बोले कलावती. सत्यनारायण पूजा होती ऐकली पोते घेतली आरती. प्रसाद आणला तुझलाही. सत्यनारायण प्रसाद पाहुणे पूजेची झाली. आठवण केली नाही पूजा अजून म्हणून सत्यदेव कोपला. पती जावी तुरुंगात. आपणावरी संकट येता. आता तरी यथाशक्ती तर पूजा केली पाहिजे. रात्र गेली तळमळीत. सकाळी होऊन सुचिरभूत पाटावर सुपारी मांडली तर पूजा केली मनोभावे. हात जोडून केली प्रार्थना. क्षमा करावे नारायण, अपराध झाले आमचे नाना, आता दुःखे दूर करा. मग प्रभू झाले प्रसन्न. चंद्रकेतूच्या स्वप्नी जाऊन दोन्ही वाण्यास द्यावे सोडून आज्ञा केली राजाला. जावई आणि साधवांनी सुटका दोघांची कडून दुप्पट संपत्ती देऊन निरोप दिला राजाने. राजाला नमस्कार करून साधुवानी निघाला तिथून. नौका नदीत नांगरून जावयासह घरी चालला. साधुवाण्याची ही कथा संपली नाही. सर्वदा 4था अध्याय ऐकता श्रोती समाधान पावतील. स्कंदपुराण देवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता हरतील पाखंड. तृतीय अध्याय गोळा श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 4. साधुवाण्याची चालू कथा. राजधानी सोडून सर्वथा नौका निघाल्या गावाकडे. दूर अंतरावर जाऊन नौका नदीत थांबवून स्नान आणि भोजन करण्यासाठी उतरले. तुरुंगातून झाली सुटका. दुप्पट मिळाला होता पैका. साधुवाने सांगे लोक अन्याय होता राजाचा. सत्यदेवाच्या मनात आले. संन्यासाचे रूप घेतले. सहजवानेच विचारले मला कोणता नौकेत. कोण बरे हा संन्यासी, कशाच करतो हा चौकशी. सोडून रामेश्वर काशी येथे कशाला उघडला. भिक्षा नाही हा मागत, चोरी नाही हा वाटत, तर खुलेपणाने विचारता नौकेत माल कोणता. साधू आणि मग हसून संन्याशाची थट्टा करून बोले वेळी पत्रावळी भरून ये नौके माझे ठेविल्या. बोलणं तुझे खरे हो वेळी पत्रावळी राहू नौका तुझी भरून जाऊ कवडी किमतीच्या मुलाने. संन्याशी तथास्तु बोलून थोड्या अंतरावर जाऊन समुद्रकाठी थांब बांधून मजा पाहत राहिला. स्थान भोजन झाल्यावर साधू चढला नौकेवर. नौका तरंगली. हाय नशिबा काय झाले. धनधान्य माझे कोठे गेले. वेळ पत्रावळीचे कट्टे दिसले. मुशीत पडला साधूवानी. जावयाने सावध केले. तुमचे बोलणे तुम्हास बोलले. संन्याशाला खोटे सांगितले त्याचा झाला परिणाम. संन्याशाची सज्जनांची केली ऐसी कुचेष्टा. भेटावली भरती बष्टा म्हणून ही आलपेष्टा कुचाळपणा कशाला. आता सांगतो तैसे करा. संन्याशाचे पाय धरा. वृत्तांत सांगावा तो खरा. सत्यदेवा शरण जावे. जावयाचा उद्देश ऐकून साधूवानी शुद्धीवर येऊन संन्याशी बसला. तेथे जाऊन क्षमा मागू लागला. संन्याशी खूप हसला. दंड उभारून म्हणाला आता कधीशी दुःख कशाला. वचन भ्रष्टात हापाड्या. पत्नीस थाप मारली. सत्यनारायण पूजा टाळली. त्यामुळे कष्ट संकटे भोविली. अजून तरी जागा हो. संन्याशाने कान उमटले. साधुवानांचे डोळे उघडले झाले गेले. सारे आठवले. सत्यपूजा करीन म्हणे देवा अपराध केला. मायमुळे भ्रम झाला. लीला केळना देवाधिकाला मी तर मूर्ख संसारी. आता भ्रांती दूर झाली. सत्याची मज ओळख पटली. शरणागताची भक्तावर. सत्यनारायण पूजा
सत्यनारायण पूजा करेन, निष्ठापूर्वक कथा गाईन, आनंदाने प्रसाद भोजन देईल गावी गेल्यावर. तथाच तो म्हणे संन्याशी आशीर्वाद दिला. संतोषी साधू आणायला झाली खुशी, नमस्कार केले नारायणा. संन्याशी तो मुक्त झाला, साधू नौकेवरी गेला, धनधान्याचा ठेवा दिसला पहिला होता तैसाची. मग सत्यनारायण पूजा करून नौका पुढे हकारून गावजवळी आले म्हणून दूतास घरी पाठविले. दूत म्हणे लीलावतीस मालक आले तर नदीला दोघीही चला भेटीला. सत्यदेवाने कृपा केली, कैदेमधून झाली सुटका, संपत्तीने भरली नौका, टळला आता सारा धोका, आनंदाने भेट घ्यावी. लीलावतीला हर्ष झाला, सत्यनारायण देव पावला, पती भेटीचा योग आला, मनोकामना पुरविली. पाटावर सोपारी मांडून पूजिला. मग सत्यनारायण कन्या कलावतीचं पाहुणं माता म्हणाली, लीलावती मुली तू ही पूजा करून आनंदाने प्रसाद घेऊन नदीकाठी ये चालू ना पिता पतीच्या भेटीला. आई पुढे गेल्यावर कलावती होय बावली, पती भेटीचं आतुर भारी उतावळे झाली. मग पूजा ती कसली, अक्षरा फुले फेकली, पती दर्शनाला निघाली, प्रसाद नाही घेतला. कलावती गेली नदीवर, तेथे झाला चमत्कार, नौका फिरली, गरगर जावई नदीत बुडाला. एकाएकी झाला दुःखे करते लोक समजत, कलावती आकांत करीत, पती भेटीची का नाही, नावाड्यांनी शोध घेतला परी न कोठे ठाव लागला, कोणता तरी देव कोपला, अंत कोणाला लागेना. कलावती पडली भूमीवर, सती जाण्याचा विचार, कन्याचे दुःख अनिवार्य, माता पिता हळहळले. लीलावती म्हणे ओरडून आताच पूजला सत्यनारायण, दुःखाचा हा डोंगर कुठून कोसळला हो मजवरी. आकाशाकडे हात जोडून साधू बोले कळवळून, सत्यनारायण व्हावा प्रसन्न, जावई सुखरूप भेटावा. जावई भेटला तर माझा इथेच करेन मी पूजा. सत्यनारायण प्रभू राजा मनोकामना पुरविलं. ऐकुनी ती आर्त प्रार्थना, करुणा झाली नारायण. आकाशवाणी गंभीर गर्जना ऐकू आली सर्वांना. कलावतीला पाठवा हरी, प्रसाद होऊन ये माघारी, पती भेटेल मग लवकर आनंद होईल. कलावती मग घरी जाऊन श्रद्धापूर्वक प्रसाद घेऊन नदीवरी आली. परतून चमत्कार तेव्हा झाला, जशी होती नाव बुडाली तशी जलगत गती आली. जावई कन्या मग भेटली, आनंद झाला. पुढे पौर्णिमा संक्रांतीला दरमहा करीत असे पूजेला, इहलोकी सुखावला, अंतिम मोक्ष पावला तो. स्कंद पुराण रेवाखंड, सत्यनारायण कथा अखंड ऐकता हरतील पाखंड, चतुरोध्याय घोडाशे सत्यनारायण महाराज की जय. मनी माऊ एवढा वेळपर्यंत झोपल्या तुम्ही आज? फटून येते तुम्हाला? याला लाटणे मारू मारे जोजीचा, याला लाटणे मारू. आपण आता 5वा अध्याय वाचू म्हणू. ओके, अध्याय 5वा. आता अध्याय 5वा लहानशी कथा ऐकवा. बोधतीचा मणिध्वजवा महिमा प्रसादाचा. अंगध्वज राजा भारताचा सतत पाहत प्रजाईच्या एके दिवशी अरण्यात शिकारीस गेला तो. वन्य प्राण्याची शिकार केली, स्वारी मग थकली दमली, विश्रांती घेत वडाखाली राजा स्वस्त बैसला. गुराखी गोपाळ मुले जमली, सत्यनारायण पूजा केली, रान गर्जले, गर्दी झाली, जय जयकार प्रभूचा. कसली पूजा करतात, मोकाट मुले नाचतात, राजा सोडून हात तिरसट पायी त्यांच्याकडे. मुले पाहती राजा आला, सत्यनारायण पूजला, धीटपणे मुका लाविला, प्रसाद ठेवला राजापुढे. राजाला मग राग आला, बुक्का कपाळीचा पुसला, प्रसादही फेकून दिला. कसला हा पोरखेळ. शिपायास आज्ञा केली, पूजा मोडून टाकली, मुले सारी हाकलून दिली. राजाने त्या एकटीने. विश्रांती होऊन राजा उठला, राजा निघाला. प्रधान धाका टाकी त्याला घात झाला. महाराज शत्रूने स्वारी केली, जाळपोळ दंगल झाली, धनधान्याची कोठारे लुटली, राजपुत्रही संकटात. राजाने मग विचार केला, प्रसाद आपण फेकून दिला, त्याचे प्रायश्चित्त आपणाला सत्यदेवाने दिले की. मग तो राजा परत फिरून अरण्यात गेला. जमुनी गोपाळ मिळावा, सत्यनारायण पूजा केली, तीर्थप्रसाद होऊ नये मनोभावे प्रार्थना करून वारंवार क्षमा मागून संकट दूर करी म्हणे. तिकडे गावात एकी झाली, घरोघरची माणसे उठली, शत्रूंची ती दयना झाली, एकीचे बळ दाखविले. सत्यनारायण कृपा झाली, साऱ्यांना सुबुद्धी आली, पुत्रधन प्रसादाचे कल्याण झाले सर्वांचे. आयुष्य सुखी राजाचे अंती सत्यलोकी प्रयाण. सत्यपूजा कलियुगात निष्ठेने जे करतील भक्त पुरतील साई म्हणजे हेतू कथा ऐकता पुण्य मिळेल. सत्यनारायण प्रसादाने संतती संपत्ती प्राप्त होणे वाढेल, सौभाग्याचे लेणे इच्छित वर मिळेल की. दरिद्र होतील श्रीमंत, भीतीपासून होईल मुक्त, सुटका होईल बंधनात. सत्यनारायण कृपा. चांगली इच्छा मनी धरावी, निष्ठेने पूजा करावी, शंका सोडावी, भाव तिथे देव देतो. सर्व सुखांच्या हो अंती स्वर्ग, वैकुंठाची प्राप्ती, होतील पापे, होईल क्रांती, समाधान शांती लाभेल. कोणी ईश, कोणी काळ, कोणी सत्यदेव म्हणाला, आत्मरूपी जर पाहायला सत्यनारायण दूर नाही. कथाही ऐकता गाता ओवी छंदात वाचिता हटतील विघ्ने आणि चिंता, कलियुगात सोपा उपाय हा. 5ही अध्यायातील कथा मर्म जाणून घ्या, सर्वता बोध होता सत्य येता सत्यनारायण पावतो. मूळ पोटी संस्कृत भाषेत, ओवी रूपीने मराठीत निर्मळ गुरुजी कथा रचना करीत. सुरज कथा सर्वांसाठी. स्कंद पुराण रेवाखंड, सत्यनारायण कथाखंड ऐकता हरतील पाखंड. पंचमोध्याय घोडाशे सत्यनारायण महाराज की जय. देवा माझ्या मुनी माऊला सुखी ठेवा. पायला मग देवाच्या नमस्कार करायचा, म्हणून असं नमस्कार करायचा. अशा शाबाश. त्याच्या तर जय जय दिलं आपण. जय जय. आम्हाला सर्वांना सुखी ठेवा. कुठे आहे ते? तिकडे आहे का? बरोबर वर पाहते आई ही, बरोबर वर पाहते.
म्हणू दिवा बघते तू. आता आपल्याला आरतीच करायची आहे. आजी ग, प्रसाद झाला का? हे असंच ठेवायचं बेटा, असं ठेवायचं. आणि मग इथं प्रसाद ठेवायचा. ओके. तुला करता येते का ग पूजा? पूजा करता येते तुला? तू आता मग कुठे बसते प्रिशू? 2 मिनिट. ए प्रिशू, ए प्रिशू, आरती काढायची ना जय जय बाप्पा काढायसाठी. माझ्या छोट्याशा सोनं. चला. सो माझी पूजा वगैरे झालेली आहे. अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे पूर्ण. जास्वंदाची फुलं मिळाले त्यामुळे अजून जास्त छान दिसत आहे. आणि हा प्रसादाचा शिरा भाजलेला आहे, दूध ठेवलेला आहे. सत्यनारायण देवाला प्रसादाचा शिरा आणि दूध या गोष्टी नैवेद्यामध्ये लागतातच. त्यानंतर सुगड्यांची पूजा केलेली आहे कारण आज आहे संक्रांत. आमच्या दोघींच्याही सुगड्यांची पूजा झालेली आहे. आता आधी आम्ही देवाला नैवेद्य दाखवून आलेलो आहे मंदिरामध्ये. मंदिराला देवीला सुद्धा वाण दिलेला आहे. आता महादेवाच्या मंदिरामध्ये आलोय. आई पार्वती मातेला देत असते तर तिथे सुद्धा वाण दिलं. देवाला तिळगुळ दिलं. Later that same evening. मंदिरामधून आल्यानंतर वगैरे थोडा आराम केला कारण खूप दमल्यासारखं झालं होतं. रात्रीला फ्रीजमुळे अजिबात झोप होत नाही, त्यामुळे मग आधी आराम केला. आता मी ज्वेलरीचं जे काम होतं डेकोरेशनचं वगैरे ते करायला घेते आहे. सो ट्रेन वगैरे कशी करते आहे, काय काय डेकोरेशन करते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला बघत राहा आणि कसा वाटतो ते मला सांगायला विसरू नका. चला आता डेकोरेशनचं काम करूया. तर मी ना इथे एक अशा झाकणाने राऊंड करून घेतलेला आहे आणि त्याला कापून या साईजचं करते आहे. ते पेंडंटसाठी यूज करेल मी किंवा असे डिझाईन करण्यासाठी वगैरे यूज करेल. आणि मग त्याला कुठे कुठे जिथे जिथे लावता येईल, जिथे जिथे सूट होईल तिथे तिथे ते लावेल. तर अशा पद्धतीने कट करून घेते आहे. जसं मी आधी सांगितलं, हलव्याचे दागिने मार्केटला सुद्धा अवेलेबल होते, पण ते प्राईसच्या मानाने खूपच हलक्या क्वालिटीचे होते आणि बाळालासुद्धा मी बघितलं पण नव्हते व्यवस्थित वाटत. त्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं आणि नेहमीप्रमाणेच आमच्या आयडियाने आम्हाला जसं जसं वाटतं आहे तसं तसं त्या गोष्टी करतो आहे. तर इथे काही फ्लॉवर्स आहेत माझ्याकडे, जे कस्टमाइज करून घेतलेले डिझाईन आहेत ते आहेत आणि बाकी जे आहे ते सर्व मी घरी तयार करते. जसं मी आधी दाखवलं की मी मुकुट कशा पद्धतीने तयार केला. आता त्या मुकुटचं बाकी कामसुद्धा करायचं आहे. आणि हे काही ब्रासलेटसाठी किंवा रिंगसाठी किंवा जे गळ्यातले नेकलेस आहे त्यासाठी वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी मी पेंडंट टाईपमध्ये यूज करण्यासाठी वगैरे एक छोटं झाकण घेतलेलं आहे, एक मोठं घेतलेलं आहे. तर मोठं मी माझ्या याला यूज करणार आणि छोटं प्रिशूच्या याला. मला प्रिशूला जास्त वेटेड नव्हतं द्यायचं म्हणून तिच्यासाठी मी होईल तेवढं लाईट वेट करण्याचा प्रयत्न करते आहे. लास्ट ग्लूगन नव्हती. व्हिडिओ जेव्हा लास्ट मी शूट केला म्हणजे डेकोरेशन करायला घेतलं त्यावेळी असं वाटलं फेविकॉलनी होऊन जाईल, पण जसं मी आधी सांगितलं की फेविकॉलनी पॉसिबल नव्हतं कारण फेविकॉलनी ते जे मणी आहेत ते सर्व निघून जात होते. त्यामुळे मग आता ग्लूगननी करते आहे. तर ग्लूगननी बऱ्यापैकी इझी जातं. बाकीसुद्धा जे डेकोरेशन करायचं आहे ते ग्लूगननीच करेल. तर इथे मी याआधी कधीच ग्लूगन यूज केलेली नाही आहे, पण मला माझ्या भावाने सांगितलं त्या पद्धतीने मग यूज करून बघितलं. तर ते झालं. तर त्यांनी पटापट होतात आहे. सोबतच प्रिशूलासुद्धा बघावं लागतं. मध्ये मध्ये ती जवळ येते, मग मध्ये मध्ये तिलासुद्धा घ्यावं लागतं कारण आईचे बाकीचे कामं असतात. माझा भाऊ त्याच्या कामी आहे, माझी बहीण ती तिच्या कामी आहे. त्यामुळे मग हे सर्व डेकोरेशन करायला मी एकटीच आहे सध्या तरी. रात्रीला ती येते, रात्रीला ती माझी हेल्प करते, पण दिवसभरात खूप जास्त दमलेली असते त्यामुळे मग तिच्यावरसुद्धा लोड टाकू वाटत नाही. म्हणून मग डेकोरेशनचं बऱ्यापैकी मीच करते. ज्यावेळी डेकोरेशन लावायचं त्यावेळी मदतीला 2-3 जणं असतात, त्यामुळे मग तो काही इश्यू येत नाही. तर मी ते सर्वांना दाखवून करते आहे कारण मला सर्वांच्या सल्ल्याने म्हणजे सर्वांच्या आवडीने गोष्टी करायला जास्त आवडतात, त्यामुळे सर्वांना दाखवून करते आहे. प्रिशूचं ब्रासलेट, त्यानंतर तिचे जे बाजूबंद आहेत ते बनवते आहे. तिच्यासाठी बँगल्स तर पॉसिबल नाही कारण माझ्याकडे बँगल्स आहे पण ते तिच्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजच्या आहे, त्यामुळे बँगल्स तर नाही बनवत आहे मी. ब्रासलेट टाईप बनवत आहे, गळ्यातला नेकलेस बनवत आहे, पायांसाठी पैजण बनवते आहे आणि मुकुट असं. कारण मला तिला जास्त वेट द्यायचं सुद्धा नाही आहे आणि माझ्यासाठी सुद्धा मी तेवढीच ज्वेलरी बनवणार. इयरिंग्स माझ्यासाठी बनवते, ते कसे होतात ते सुद्धा बघते कारण इयरिंग्स वगैरे या सर्व गोष्टी ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम करते आहे. मला नाही माहिती ते दागिने वगैरे कसे बनवतात, पण मी माझ्या डोक्यामध्ये परत इकडला रेफरन्स घेऊन असं जसं जसं वाटतंय तसं सर्वांचे आयडियाज वगैरे घेऊन अशा पद्धतीने बनवते आहे. तर असं माझं काम चाललेलं आहे. काय काय करते, कसं करते ते होईल तेवढं तुमच्याबरोबर शेअर करतेच. तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे, माझ्या स्वतः बनवण्याच्या आयडियाज कशा वाटतात आहे ते सुद्धा मला सांगा आणि व्हिडिओला एन्जॉय करा.
तर आता मी प्रिशूच्या नेकलेसचं पेंडंट बनवते आहे. पेंडंट म्हणजे मी जसं तुम्हाला आधी जे गोल गोल झाकणनी कट केलेले दाखवले, तर ते कट करून घेतलेलं आहे. आता त्यावर मी मणी वगैरे लावून घेते आहे आणि जेवढं चांगलं दिसेल तेवढ्या पद्धतीने चांगलं करण्याचा प्रयत्न करते. आणि त्याला तिन्ही याला अटॅच करून मी पेंडंट टाईप करते आहे त्याला, म्हणजे तिला जास्त वेटसुद्धा होणार नाही आणि ते पेंडंटसारखं छानही दिसेल. मी कशी ज्वेलरी तयार केलेली आहे फायनल पूर्ण, ते मी तुम्हाला जमलं तर आजच्या व्हिडिओमध्ये किंवा मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण मला बिस्किटची ट्रेन वगैरे या सर्व गोष्टीसुद्धा करायच्या आहेत आणि आणखी काही गोष्टी पेंडिंग आहेत त्यासुद्धा करायच्या आहे. कारण उद्याला आहे तिचं बोरन्हाण. मला उद्याला अजिबात वेळ मिळणार नाही, कारण जमलंच तर उद्या मार्केटलासुद्धा जायचं आहे तिचा ड्रेस वगैरे आणायला. काही गोष्टी आयत्या वेळी होतात आहे, त्याला काही रिझन आहे जे मला आत्ता शेअर करणं पॉसिबल नाही. त्यामुळे मग ते मी नंतर कधीतरी सांगेल. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी तिचं पेंडंट तयार केलेलं आहे आणि छान दिसतंय. एक एक मणी गळून पडला की मग मी त्या मण्याला स्टिक करते आहे. कारण जसं मी आधी सांगितलं, मला ग्लूगनचा अजिबात एक्सपिरियन्स नाही, म्हणून जसं होईल तसं टाकते आहे. या पद्धतीने मी पेंडंट तयार करून घेतलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आता त्याला लेस लावते आहे. मी लेस यासाठी घेतली कारण ते तिला जडसुद्धा होणार नाही आणि बांधायला आणि सोडायलासुद्धा इझी पडेल. तर लेसच्यामध्ये पेंडंट अटॅच केलेला आहे आणि त्याला आता बाकी मणी लावून घेईल. आणखी कसं डेकोरेट करता येईल तसं डेकोरेट करते आणि काय काय करते ते तर तुमच्याबरोबर शेअर करतेच आहे. सो बघा, असं माझं पेंडंट रेडी झालं आहे. छान दिसतं आहे आणि तिला घातल्यावर सुद्धा ते छानच दिसेल. ॲक्च्युली मी तिला लावूनसुद्धा बघितलं ते, कारण मध्ये मध्ये ती माझ्याजवळ येत होती, त्यामुळे मी तिला लावून बघितलं तर तिलासुद्धा ते छान दिसत होतं आणि सर्वजण एक्सायटेड होते की पूर्ण ज्वेलरी तिला घातल्यानंतर ती कशी दिसेल. आता मुकुट करायला घेते आहे. तर मुकुट मी काल जेवढा दाखवला तेवढाच माझा रेडी होता, म्हणजे लेस वगैरे लावून त्यानंतर ते मोरपीससारखी मध्ये डिझाईन वगैरे लावून आता मी त्याला मणी लावते आहे. मोरपीसच्या साईडलाच ग्लू लावलेला आहे आणि त्याच आकारामध्ये मणी लावते, जेणेकरून तिलासुद्धा वेट होणार नाही. आणि हा मुकुट मी अशाच अंदाजाने बनवते आहे की दुसऱ्या कुठल्या गोष्टीला सुद्धा तिला ते उपयोगी पडेल, म्हणजे जसं कुठलं फोटोशूट करायचं आहे वगैरे त्यासाठी सुद्धा तिला ते उपयोगी पडेल, या अंदाजानेच मी मुकुटची डिझाईन वगैरे करते आहे. हे जे मी मणी लावलेले आहेत ते मी नंतर काढून घेणार आहे आणि मग जे ज्या गोष्टीसाठी, म्हणजे ज्या ज्या पर्पजसाठी मुकुट लागेल त्या त्या हिशोबाने नंतर त्याला डेकोरेटसुद्धा करेल. तर असा मी मल्टीपर्पज हा मुकुट बनवलेला आहे, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती तिचं असं फोटोशूट करायचं, म्हणजे देवीचं किंवा कृष्णाचं वगैरे जे करायचं होतं जन्माष्टमीचं. तर त्यावेळी मला तिला मुकुट नव्हता आणि मी जो मार्केटमधून आणलेला मुकुट लावला किंवा जे मंदिरामध्ये मुकुट असतात ते लावून बघितले, तर तिला खूप जास्त जड वाटत होतं आणि मला तिला जड अशी कुठली गोष्ट द्यायची नव्हती. म्हणून मग मी हा हलका असा मुकुट तयार केला जो दिसायलाही छान दिसेल. तर बघा, ती माझ्या मांडीवर येऊन बसलेली आहे आणि तिला ना मध्ये मध्ये घ्यावंच लागत होतं, त्यामुळे माझ्या डेकोरेशनला खूप जास्त वेळ लागला. पूर्ण 3 दिवस गेले माझे त्यामध्ये. 3 नाही म्हणता येणार, पण 2 ते 2.5 दिवस तरी माझे त्यामध्ये गेलेच. पूर्ण म्हणजे असं कंटिन्युअसली 2 ते 2.5 दिवस नाही गेले, पण तिला बघता बघता बाकी काम करता करता असं करून मला तेवढे दिवस, म्हणजे तेवढा वेळ लागला. नाही तर मग हे डेकोरेशन 3-4 तासामध्ये माझं कंप्लीट झालं असतं. असो, बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे. मी तिचे बाजूबंद बनवलेले आहेत, गळ्यातला नेकलेस बनवलेला आहे, पैंजण बनवलेले आहे, ब्रासलेट बनवलेलं आहे. आणि आता माझी बहीण आलेली आहे, रात्रीचं जेवण वगैरे करून घेतलं. आता आम्ही ती बिस्किटची ट्रेन बनवतो आहे आणि बाकी थोडं फ्लॉवर पॉट वगैरे ठेवायसाठी किंवा चेअर टेबल वगैरे अशा टाईपमध्ये काहीतरी बनवू. आता ते तेवढं डोक्यात नाही आहे, कारण जे साखर कॅरमलाइज करून बनवतात तसं करून बनवलं आम्ही, पण त्याला तेवढं स्टिक नव्हतं, ते स्टिक होत नव्हतं अजिबात. त्यामुळे मग आम्हाला इथेसुद्धा ग्लूगनचाच यूज करावा लागला. असो, अशा गोष्टी होतात. तर मी ते सर्व पेपरवर घेतलेलं आहे, कारण मला खालच्या साईडने बिस्किट नव्हतं लावायचं. मला मी जे काही फूड म्हणजे त्यामध्ये टाकणार ते सर्व चॉकलेट बिस्किट वगैरे ते यूजमध्ये आले पाहिजे असं माझं म्हणजे अंदाज होता आणि मला त्या हिशोबाने करायचं होतं. आणि पेपरला थोडं छान दिसेल असं वाटलं, म्हणून मी पेपरच घेतला आणि त्यावर ते सर्व स्टिक करून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी डेकोरेशन आमचं होत आलेलं आहे. मी काय काय डेकोरेशन केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. डेकोरेशन करायचं चाललं आहे आणि प्रिशू बघा आमच्यासोबत इथे आम्हाला कंपनी देत आहे. तिला ना आता कुठलीही खायची गोष्ट दिली की ती खावीशीच वाटते, म्हणून बघा तिचा बिस्किट खायचा कसा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही डेकोरेशन करतो त्यामुळे सर्व सामान इथेच पडलं आहे, सो त्याला करा इग्नोर. मला हे शेअर करायचं होतं
की प्रिशू बघा बिस्किट खायसाठी तिचा किती प्रयत्न चाललेला आहे. असो, आता आमचं ऑलमोस्ट डेकोरेशन होत आलेलं आहे. पूर्ण ज्वेलरी वगैरे बनवून झालेलं आहे. डेकोरेशनचं जे जे आहे ते पूर्ण कट करून ते पूर्ण रेडी करून झालं आहे. जे बिस्किटची ट्रेन वगैरे बनवायचं होतं, मला टेबल चेअर वगैरे बनवायचं होतं, फ्लॉर पॉट बनवायचं होतं, ते सुद्धा रेडी करून झालेलं आहे. माझी ज्वेलरी तिची ज्वेलरीसुद्धा रेडी झालेली आहे. सो सर्व रेडी झालं आहे. आता फक्त डेकोरेशन फायनल करायचं बाकी आहे, जे मी उद्याला करेल. तर आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सत्यनारायण देवाची कहाणी मुद्दाम शेअर केली. सॉरी, बॅकग्राऊंडला खूप जास्त नॉईस होता, कारण घरात सणाची तयारी, स्वयंपाक वगैरे चाललेला. कारण संक्रांत म्हटलं की मग बाकी सर्व गोष्टी, सणाचा स्वयंपाक वगैरे या सर्व गोष्टी आल्याच. त्यामुळे थोडा आईचा आवाज, थोडा भांड्यांचा आवाज, प्रिशूचा आवाज, या सर्व गोष्टी होत्या. पण मी पोथी वाचताना पूर्ण शूट केलं, त्यामुळे मला ते पोथी वगैरे कट करायची इच्छा झाली नाही. मी म्हणून विचार केला की तुमच्याही कानी थोडं ते सत्यनारायण देवाची पोथीचे शब्द पडावेत, म्हणून मग ते मी कट केलेलं नाही आहे. पूजा घरच्या घरी सत्यनारायण देवाची कुणीही करू शकतं, म्हणून मग आम्ही घरच्या घरीच पूजा करतो नेहमी. सो या व्हिडिओला इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.